नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत हद्दपार आरोपीच्या घरावर छापा टाकून 2 किलो वजनाच्या तयार गांजा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित बाशा अलीम हुसेन सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी नशेखोरीवर आणि नशेली पदार्थांची विक्री करणाऱ्यांच्यावर ठोस कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते आणि मार्गदर्शन केले होते. त्यानुसार मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकानं कारवाई केली आहे. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जावेद युसूफ शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील कैकाडी गल्ली इथं बाशा अली हुसेन सय्यद याच्या घरावर छापा घातला. तेथून 2 किलो वजनाचा तयार गांजा माल जप्त करण्यात आला आहे. संशयित बाशा अली हुसेन सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या बाशा अली हुसेन सय्यद या सराईत हद्दपार आरोपीला अटक करण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश आलंय. मिरजेच्या महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, सर्जेराव पवार, साक्षी पतंगे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हरगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, चालक पोलीस कॉन्स्टेबल निवास माने, सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.